जे वेटरनरी डॉक्टर असतात ना, जे प्राण्यांचे डॉक्टर असतात, त्यांच्या कुंडली जर आपण बघितल्या ना, तर काही असे महत्त्वाचे योग दिसतात. योग भरपूर असतात हा, प्रत्येक घटना घडण्यासाठी असंख्य योग असतात. पण त्यातल्या त्यात एक कॉमन योग बघितला तर ह्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र महत्त्वाचा असतो. चंद्र हा काळजी करणारा, काळजीवाहक आहे, काळजीवाहू आहे. त्याच्यामुळे चंद्र खूप महत्त्वाचा आहे यांच्या कुंडलीत. त्याच्यानंतर सूर्य. सूर्य हा मेडिकल फील्डचा कारक आहे, हा आरोग्याचा कारक आहे. त्याच्यामुळे सूर्य महत्त्वाचा असतो. सूर्य चांगला पाहिजे यांच्या कुंडलीत. त्याच्यानंतर मंगळ महत्त्वाचा आहे. मंगळ हा रक्ताचा कारक आहे. या लोकांना ऑपरेशन करायचे असतात, सर्जन असतात, भले ते प्राण्यांचं का असू दे, ऑपरेशन करावं लागतं. त्याच्यामुळे मंगळ महत्त्वाचा असतो. तसं 6वं स्थान हे काळजीचं स्थान आहे, हे नोकरीचं स्थान आहे, हे आरोग्याचं स्थान आहे आणि हे डॉक्टर आहेत. त्याच्यामुळे 6वं स्थान महत्त्वाचं आहे. तसंच ह्यांच्या कुंडलीत शुक्र महत्त्वाचा आहे. शुक्र काय की शुक्र हा प्राण्यांची तुम्हाला आवड देतो. पण प्राण्यांची आवड असणं आणि प्राण्यांचा डॉक्टर असणं खूप महत्त्वाचा फरक आहे. बराच फरक आहे याच्यात. आता प्राण्यांची आवड मला पण आहे, पण मी काय प्राण्यांचा डॉक्टर नाही आहे. त्याच्यामुळे प्राण्यांचा डॉक्टर आणि प्राण्यांची आवड असणं बराच फरक आहे. त्याच्यामुळे शुक्र महत्त्वाचा आहेच. तसंच ह्यांच्या कुंडलीमध्ये 10वं स्थान महत्त्वाचं आहे. 10वं स्थान तुमचं करिअर ठरवतं. तुम्ही नोकरी करणार, व्यवसाय करणार, तुम्ही डॉक्टर होणार, वकील होणार, जे काही होणार ते 10वं स्थान ठरवत असतात. त्याच्यामुळे 10वं स्थान महत्त्वाचं आहे. म्हणूनच यांच्या कुंडलीत चंद्र, मंगळ, शुक्र महत्त्वाचं आहे. 6वं स्थान महत्त्वाचं आहे. 10वं स्थान महत्त्वाचं आहे. आणि 11वं स्थान लाभस्थान. कुठल्या मार्गातून यांना धन मिळणार आहे, कुठल्या मार्गातून यांना आर्थिक स्थिती यांची सुधारणार आहे, हे 11वं स्थान सांगत असतं. त्याच्यामुळे जर तुम्ही प्राण्यांचे डॉक्टर असाल, वेटरनरी डॉक्टर असाल, तर तुमच्या कुंडलीत हे योग निश्चित असतील. तुमच्या ओळखीमध्ये जर कोणी प्राण्यांचे डॉक्टर असेल, त्यांना हा व्हिडिओ पाठवा. त्यांच्या कुंडलीत हे योग आहेत की नाही नक्की पाठवा. जर तुम्ही प्राण्यांचे डॉक्टर असाल, तुमच्यापैकी कोणी असेल, तर खाली कमेंट्समध्ये यस म्हणून नक्की लिहा. ऑल द बेस्ट.